बनावट कंपनी करून सफाई कामगारांना दिलेले साहित्य बोगस हलक्या प्रतीचे असून 50 लाखांचा भ्रष्टाचार अंमळनेर नगरपालिकेत घडला आहे। मुख्य अधिकारी प्रशांत सरोदेने काळू बाळूला हाताशी धरून भांडार पाल भाऊ सावंत याने बनावट कागदपत्रे तयार करून निकृष्ट दर्जाचे साहित्य जादा दराने खरेदी केले आहेत। 20 रुपयाचा झाडू 1000 रुपयाला, 200 ची साडी 1500 रुपयाला, 150 रुपयांची घमेली 1400 रुपयाला असे बोगस भाव टाकून लाखोंची लूटमार करण्यात आली आहे। पुरवठादार आदिनाथ कॉर्पोरेशन अंमळनेरमध्ये अस्तित्वात नाही। साहित्य बोगस आहे, सफाई कामगारांना ते पूर्ण दिलेलेही नाही। अवघ्या 3 लाखांचा माल 50 लाखाला अंमळनेर नगरपालिकेने खरेदी केला आहे। माल देण्यापूर्वी सरोदेने बिलही अदा केले आहेत। हा सर्व भ्रष्टाचार नगरपालिका सफाई कामगार संघटनाचे रघुनाथ मोरे, बिंदुकुमार सोनवणे, मुकेश बिराडे, रूपचंद पारे, विनोद जाधव यांनी पुराव्यासह उघडकीस आणला आहे। भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशांत सरोदे, भाऊ सावंत, जितेंद्र कटारिया यांच्या विरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे। पुराव्यासह भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने अंमळनेर नगरपालिकेत खळबळ माजली आहे।